रोजगार मंत्रालय लवकरच देशातील कोट्यवधी लोकांना आनंदाची बातमी देणार आहे। समोर आलेल्या माहितीनुसार भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ निधी आता यूपीआय आणि एटीएम द्वारे काढण्याची सुविधा कामगार आणि रोजगार मंत्रालय उपलब्ध करून देणार आहे, ज्याचा फायदा देशातील कोट्यवधी लोकांना होणार आहे। याबाबत कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमेध डावरा यांनी सांगितले की नवीन सुविधा मे किंवा जून महिन्याच्या अखेरीस सुरू करण्यात येणार आहे। डावरा म्हणाल्या, नवीन प्रणाली अंतर्गत ईपीएफओ सदस्य तात्काळ 1 लाखापर्यंत पैसे काढू शकतील आणि ही रक्कम त्यांच्या पसंतीच्या बँक खात्यात हस्तांतरित करू शकतील। याशिवाय सदस्यांना यूपीआयवर त्यांचे पीएफ बॅलन्स देखील तपासता येईल। या बदलामुळे केवळ आर्थिक सुविधा वाढणार नाही, तर शिक्षण, लग्न आणि वैद्यकीय उपचारांसाठी निधी लवकर काढणे देखील शक्य होणार आहे। देशात 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार असून या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून बँकिंग नियमांमध्ये बदल होणार आहेत। या बदलाचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होताना दिसणार आहे। त्यामुळे देशात 1 एप्रिलपासून बँकिंग क्षेत्रात कोणत्या नियमांमध्ये बदल होणार आहेत याची माहिती असणे आवश्यक आहे। देशात 1 एप्रिलपासून एटीएममधून पैसे काढणे, किमान शिल्लक रक्कम, चेक पेमेंट सुरक्षा, डिजिटल बँकिंग, बचत खाते, मुदत ठेव, व्याजदर तसेच क्रेडिट कार्ड सर्व्हिसच्या नियमांमध्ये बदल पाहायला मिळणार आहेत। 1 एप्रिलपासून ग्राहकांना दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून फक्त 3 वेळा मोफत पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे। त्यानंतर तुम्हाला प्रत्येक व्यवहारावर अतिरिक्त 20 ते 25 रुपये शुल्क मोजावे लागणार आहे। यापूर्वी दुसऱ्या एटीएममधून 5 वेळा मोफत पैसे काढण्याची सुविधा देण्यात येत होती। मात्र 1 एप्रिलपासून ग्राहकांना दुसऱ्या एटीएममधून फक्त 3 वेळा मोफत पैसे काढता येणार आहेत। तर दुसरीकडे स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँकसह अनेक मोठ्या बँका 1 एप्रिलपासून किमान शिल्लक ठेवण्याच्या नवीन अटी लागू करणार आहेत। त्यामुळे 1 एप्रिलपासून शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागानुसार ग्राहकांना किमान शिल्लक ठेवावी लागणार आहे आणि जर किमान शिल्लक ठेवली नाही तर ग्राहकांवर दंडाची कारवाई होणार आहे। डिजिटल बँकिंग अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर बनवण्यासाठी बँका नवीन ऑनलाईन सेवा आणि एआय चलित चॅटबॉट्स सुरू करणार आहे। याचबरोबर 1 एप्रिलपासून डिजिटल व्यवहार सुरक्षित करण्यासाठी बायोमेट्रिक पडताळणी मजबूत केली जाणार आहे। सोलापूर जिल्ह्याने भारतीय जनता पार्टीला तब्बल 5 आमदार दिले, परंतु त्या एकाही आमदाराला मंत्रिपद मिळाले नाही। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जिल्ह्यातील जयकुमार गोरे यांना मंत्री करून त्यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोपवले। मागील 4 महिन्यात पालकमंत्री गोरे यांचे सोलापूर जिल्ह्याऐवजी केवळ माढा लोकसभा मतदारसंघातच सर्वाधिक लक्ष आणि संपर्क राहिल्याचे दिसून येत आहे। पालकमंत्री झाल्यानंतर त्यांचा पहिलाच दौरा झाला तो म्हणजे टेंभुर्णी येथील चित्रपट थिएटर उद्घाटनाचा। त्यानंतर करमाळा, माळशिरस, सांगोला, माढा या तालुक्यावर त्यांचा सर्वाधिक फोकस पाहायला मिळतो। या दौऱ्यांमध्ये माजी आमदार राम सातपुते, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे सर्वाधिक वर्चस्व राहते। दौऱ्यात या 2 नेत्यांना जयाभाऊ झुकते माप देतात असे चित्र आहे। सोलापूरचे दौरे कमी होताना पाहायला मिळतात, परंतु प्रत्येक 15 दिवसात पालकमंत्री गोरे हे माढा लोकसभा मतदारसंघात दिसून येतात। निश्चितच त्या भागात भाजपची ताकद कमी झाल्याचे पाहायला मिळते। माळशिरसमध्ये तर राम सातपुते हे मोहिते पाटलांच्या विरोधात दंड ठोकून आहेत। त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न गोरे यांचा दिसून येतो। पण सोलापूर लोकसभा मतदारसंघावरही त्यांनी लक्ष केंद्रित करावे। या ठिकाणच्या पाण्याच्या समस्या, विकासाचे प्रश्न याकडेही त्यांचे दुर्लक्ष होऊ नये। शहराचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, तिकडेही त्यांनी लक्ष द्यावे। पालकमंत्री म्हणून त्यांच्याकडून जिल्ह्याला मोठ्या अपेक्षा आहेत। सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे या संसद अधिवेशनातील प्रश्नोत्तरांच्या सत्रामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक होऊन त्यांनी सरकारला धारेवर धरले। यावेळी आपले विचार व्यक्त करताना देशात शेतकरी शेती का सोडत आहेत हे त्यांनी संसदेसमोर आणले। पुढे बोलताना त्या म्हणाल्या, महाराष्ट्रात 30,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। शेतकरी आंदोलनात 700 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। हे संसदेच्या निदर्शनास आणून देत असताना माझा माईक बंद केला गेला। आज देशात आणि महाराष्ट्रात प्रधानमंत्री फसल बीमा योजना कंपन्या मनमानी कारभार करत आहेत। वेळेवर पंचनामे होत नाहीत। पाऊस झाला नाही म्हणून कंपन्या सांगतात। अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई मिळत नाही। दुधाला दर, शेतीमालाला हमी भाव नाही। साखर कारखान्यांकडून ऊसाचे बिल वेळेवर दिले जात नाही। शेतकऱ्यांना कर्ज दिले जात नाही। पीएम किसान योजनेच्या माध्यमातून अतिशय तुटपुंजी मदत दिली जाते, त्यात खताचे पोते तरी येते का, असा सवाल त्यांनी केला। भाजप सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे शेतकरी अडचणीत येऊन आत्महत्या करत आहेत। यावर उपाययोजना न करता भाजप सरकार शेतकऱ्यांवर जाणून बुजून अन्याय आणि अपमान करत आहेत। शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडत असताना माईक बंद करून आमचा आवाज दाबला जातोय।
जी, जब मैं कृषि को लेकर सवाल पूछ रही थी और जब मैंने रिकॉर्ड पे लाया कि मेरे महाराष्ट्र में 30,000 से ज्यादा किसानों ने आत्महत्या की है और 700 से ज्यादा किसानों की आहुति गई है किसान आंदोलन में, तब मेरा माइक स्विच ऑफ कर दिया। बहुत ही जरूरी सवाल था कि किसान हमारे देश में, किसान जो खेती बाड़ी क्यों छोड़ के जा रहे हैं। महाराष्ट्र में कल तक आत्महत्या हो रही है और किसानों को लोन नहीं दिए जा रहे हैं, पेमेंट टाइम पे नहीं हो रहा, दूध के दर नहीं दिए जा रहे हैं, बैंकों से की तरफ से मनमानी हो रही है, जो शुगर फैक्ट्रीज है वो वक्त पे पेमेंट नहीं दे रहे हैं। बहुत सारे सवाल है, लेकिन महाराष्ट्र की सरकार सब डाइग्रेस होके सिर्फ जो नॉन इश्यूज है इस पे फोकस करी और मेरे महाराष्ट्र के किसान दिन ब दिन आत्महत्या दे। 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यात राहुल सुभाष शिंदे हे शहीद झाले. त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवत तत्कालीन शासनाने म्हाडाच्या सदनिका विनामूल्य प्रदान केल्या होत्या. म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी शहीद राहुल शिंदे यांचे वडील सुभाष विष्णू शिंदे आणि आई श्रीमती साखराबाई शिंदे यांना कोणत्याही अटी शर्थींशिवाय इमारत क्रमांक H12 सदनिका क्रमांक 503 अमर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित प्रतीक्षानगर सायन येथे सदनिका विनामूल्य वितरित करण्याचा अत्यंत संवेदनशील निर्णय घेतला. शहीद राहुल शिंदे यांचे आईवडील गावाकडे वास्तव्यास असल्याने त्यांनी म्हाडाकडे सदनिकेच्या विक्रीसाठी विनंती अर्ज सादर केला होता. सदनिकेच्या मासिक आगाराची कोणतीही थकबाकी नसल्याने म्हाडाने कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता त्यांना ना हरकत प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळेस म्हाडाचे मुख्याधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासह इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते. हे उदाहरण म्हाडाच्या सामाजिक बांधिलकीचे आणि कृतज्ञतेचे प्रतीक आहे, जे आपल्या वीरांचा सन्मान करण्याची जबाबदारी अत्यंत जागरूकतेने सांभाळते आहे. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आज मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेच्या वतीने रमजान सणानिमित्त रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान निमित्तानं होणारी इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी कुलदीप जंगम यांनी शिक्षणाधिकारी कादर शेख यांना खजूर भरवून रोजा सोडवला. या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, प्रसाद मिरकले, अमोल जाधव, मुख्य लेखा व वित्ताधिकारी मीनाक्षी वाकडे, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, संतोष कुलकर्णी, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष G.K. देशमुख, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील, अविनाश गोडसे, सूर्यकांत मोहिते, कामगार नेते अशोक इंदापुरे, शंतनू गायकवाड, सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष रणजित थिटे, नागेश भाकरे, जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम शिंदे, राजेश देशपांडे, समीर शेख, संतोष जाधव, सुधाकर माने देशमुख, विकास भांगे, VVP इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य संतोष माने, दयानंद निचळ, चिन्मय घाडगे, प्रसाद काशीद, गोपाळ शिंदे, PB पवार, विनायक कदम, रोहन भोसले आदी उपस्थित होते. या उपक्रमाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कौतुक केले. सदर इफ्तार पार्टी शिक्षणाधिकारी कादर शेख, वरिष्ठ भूवैज्ञानिक मुस्ताक शेख, उपअभियंता वसमुद्दीन शेख, तजमुल मुतौली, समीर शेख, महताब शेख, रफिक शेख, BM शेख, जहरुद्दीन पठाण, रफिक अहमद शेख, RM काझी, MK मुल्ला, अयूब शेख, रफिक मुल्ला, सेवानिवृत्त अभियंता मुनाफ आडते, गुलाम दस्तगीर गदबाल, शहनवाज शेख, रशीद शेख, आदम नाईक, खजीर पाशा सय्यद, एजाज शेख, सना बेगम यांच्यासह मुस्लिम बांधव उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर शेंडगे, शिवानंद भमाणे, संजय चव्हाण, सुरेश साळुंखे, विनायक कदम, राजश्री रोजी, वैशाली शिंदे, अनिता तुपारे, छाया क्षीरसागर, अंजना बनसोडे, सुरेखा साळुंखे, संजय चव्हाण, रोहित शिंदे, गणेश वटवटवाले, दत्तात्रय वेदपाठक आदींनी परिश्रम घेतले. अनेक दिवसांपासून बंद असलेली सोलापूरची विमानसेवा सुरू होण्यासाठी सोलापूर विमानतळाच्या गेटवर प्रतिकात्मक प्लास्टिकचे विमान उडवून संभाजी ब्रिगेडच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले. संभाजी ब्रिगेडच्या वतीने सायंकाळी होडगी रोडवरील सोलापूर विमानतळाच्या गेटवर संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते एकत्रित जमून प्लास्टिकची विमाने उडवून सरकारची आणि लोकप्रतिनिधींची
खिल्ली उडवून निषेध व्यक्त केला. सोलापूर विमानतळ होण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने वेगळी आंदोलने करण्यात आली होती, तरी देखील सोलापूरची विमानसेवा सुरू झाली नाही. गेल्या 6 महिन्यांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घाईघाईत विमानसेवेचा उद्घाटन सोहळा करण्यात आला. निवडणुकीच्या तोंडावर अनेक राजकारणी लोकांनी आश्वासन देऊन सुद्धा विमानसेवा सुरू झाली नाही. विमानसेवा सोलापूरकरांच्या दृष्टीने चेष्टेचा विषय बनत चाललेली आहे. सोलापूरची विमानसेवा सुरू झाल्यास व्यापार, उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल. त्यामुळे सोलापूरवासीय विमानसेवा सुरू कधी होईल याकडे आशा ठेवून आहेत. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनल दास, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, संपर्क प्रमुख छत्रगुड माने, महिला कार्याध्यक्ष जयश्री जाधव, उपाध्यक्ष सतीश वावरे, शहर संघटक सिद्धाराम स्वबळे, शहर संघटक शेखर कंटेकर, दिलीप निंबाळकर, विरेश कंटीकर, शहर कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख, शहर सचिव रमेश भंडारे, विशाल सोलापुरे आदी उपस्थित होते. जय जिजाऊ जय शिवराय. आज सोलापूर या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने विमानतळाच्या समोर आज आम्ही ह्या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी, निषेध व्यक्त करण्यासाठी आलेलो आहोत. त्याचं कारण असे की मागच्या काळामध्ये ज्या निवडणुका झालेल्या आहेत, विधानसभेची असू द्या, लोकसभेची असू द्या, तर या प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस ह्या ठिकाणी निवडून आलेल्या उमेदवारांनी आम्हाला सोलापूरची विमान सेवा सुरू होईल अशी आश्वासनं दिलेली आहेत. खोल अशी आश्वासनं दिलेली आहेत, फक्त गाजरं दाखवलेले आहेत. आणि मोठ्या मोठ्या गोष्टी करणारे आमचे भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी इतकं गडबड करून ह्या विमानतळाचं उद्घाटन केलेलं आहे, परंतु अजून सुद्धा ह्या ठिकाणी विमानसेवा सुरू झालेली नाहीये. हा एक प्रकारे आमच्या सोलापूर शहराचा अपमान आहे. याचं कारण असं की स्मार्ट सिटी म्हणते आपण या सोलापूर शहराला. या सोलापूर शहराच्या अवतीभोवती अनेक असे तीर्थक्षेत्र आहेत. अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर, नळदुर्ग, संपूर्ण महाराष्ट्रामधनं विविध ठिकाणावरनं लांब लांबून भक्त लोक ह्या ठिकाणी येत असतात, परंतु त्यांना विमान सेवा नसल्यामुळे अडीअडचणी येत आहेत. त्यानंतर वेगवेगळे उद्योगधंदे या ठिकाणी येत नाहीत. त्याचं कारण असं की लवकरात लवकर वाहतुकीची सोय जी असते विमान सोलापूर संभाजी ब्रिगेड तर्फे प्रथमतः महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार यांचा तीव्र निषेध आम्ही करतोय. कारण की निवडणुकीच्या टायमाला माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करून सोलापूरकरांना जे लाल गाजर दाखवलं होतं, विमानसेवा चालू होईल, ते या विमानाप्रमाणे अशी हवा निघून गेलेली आहे. एक उद्योगपती इथं म्हणून गेला की तो स्वतः आयटी पार्कला इथं माणसं तयार होते बाहेरचे इन्व्हेस्टमेंट करायला, पण त्यांनी का कॅन्सल केलं तर सोलापूरला विमान सेवा नसल्यामुळं. वाहतूक सर्वात महत्वाची वाहतूक व्यवस्था जर जोडत असेल ती हवाई वाहतूक आहे, आणि तीच आपल्या या सोलापूरला महानगर म्हणण्यात पण आता आम्हाला शरम वाटायला लागली आहे. कारण की एक विमान सेवा आज आपण चालू करू शकत नाही शासन, त्याचा तीव्र निषेध आज संभाजी ब्रिगेड तर्फे आम्ही करत आहे. आणि शासनाने लवकरात लवकर यावर विचार करावा, नाहीतर यापेक्षाही सोलापूरकर मोठं आंदोलन उभा करतील. सोलापूरसह राज्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. उष्णतेच्या लाटेचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. वाढत्या तापमानामुळे राज्यात उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची दुर्दैवी घटना घडली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील निमखेडी बसस्थानकात विश्रांती घेत असलेल्या एका तरुणाचा उष्णतेमुळे मृत्यू झाला. अमोल दामोदर बावस्कर, वय 25 असे या तरुणाचे नाव आहे. तीव्र उष्णतेच्या झळा सहन न झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान राज्यात तापमान झपाट्याने वाढत आहे. उन्हाच्या कडाक्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. तापमानाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन आरोग्य विभागाने नागरिकांसाठी काही सूचना दिल्या आहेत. उन्हाच्या तीव्रतेपासून बचाव करण्यासाठी शक्यतो दुपारच्या वेळेस घराबाहेर पडणे टाळावे. हलक्या व पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. भरपूर पाणी प्यावे असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे. सध्या महावितरण कंपनीने राज्यातील सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर्स लावणार असे जाहीर केले आहे. तसेच हे मीटर्स कंपनीच्या खर्चाने मोफत लावणार अशी
फसवी व चुकीची जाहिरात केलेली आहे। यासंबंधी निविदा मंजूर करण्यात आलेली आहे। लवकरच सर्वत्र मीटर्स लावण्याची मोहीम सुरू होईल असे स्पष्ट दिसून येत आहे। वास्तविक हे मीटर्स मोफत लावले जाणार नाहीत। केंद्र सरकारचे अनुदान वगळता या मीटर्सचा उर्वरित सर्व खर्च वीज दर निश्चिती याचिकेकडे आयोगाकडे मागणी केला जाईल आणि आयोगाच्या आदेशानुसार वीज दरवाढीच्या रूपाने 1 एप्रिल 2025 पासून ग्राहकांच्या खिशातूनच वसूल केला जाईल हे निश्चित आणि स्पष्ट आहे। त्यामुळे केवळ महावितरण कंपनी व येणाऱ्या खाजगी वितरण कंपन्या व सरकार यांच्या हितासाठी आणि खाजगीकरणाच्या वाटचालीतील पुढचा टप्पा म्हणून ही योजना आणलेली आहे असे स्पष्ट दिसून येत आहे। त्यामुळे आम्ही या स्मार्ट प्रीपेड मीटर्सचा संपूर्ण विरोध करत आहोत। वीज वापर करणाऱ्या हजारो ग्राहकांच्या प्रीपेड मीटर विरोधात अर्ज संकलित करण्याची मोहीम संपूर्ण शहरात राबवण्याची मोहीम हाती घेतली असून येत्या 24 एप्रिल रोजी अभूतपूर्व असा ग्राहकांचा मोर्चा वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयावर काढणार असल्याची माहिती C2चे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली। बुधवार दिनांक 26 मार्च रोजी लष्कर भागातील कामगार चौक येथे C2चे राज्य महासचिव ॲडव्होकेट MH शेख यांच्या नेतृत्वाखाली स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात वीज ग्राहकांकडून अर्ज संकलित करण्याची मोहीम हाती घेण्यात आली। यावेळी ॲडव्होकेट अनिल वासम यांची उपस्थिती होती। वीज कायदा 2003 मधील अधिनियम क्रमांक 47(5) अन्वये कोणता मीटर वापरायचा याचे स्वातंत्र्य व मीटरची निवड करण्याचे सर्व कायदेशीर हक्क संबंधित ग्राहकांना आहेत। कंपनी अघोषित सक्ती करून ग्राहकांच्या हक्काचे व कायदेशीर तरतुदींचे संपूर्ण उल्लंघन करत आहे। महावितरण कंपनीने मंजूर केलेल्या टेंडरनुसार खर्च 12,000 रुपये प्रति मीटर याप्रमाणे आहे। मीटरसाठी केंद्र सरकारचे प्रति मीटर 900 रुपये अनुदान वगळता प्रत्येक ग्राहकामागे कमीत कमी 11,100 रुपये प्रति मीटर खर्च कर्ज काढून केला जाणार आहे। या कर्जास आमची मान्यता नाही व आम्ही हा मीटर घेणार नाही, त्यामुळे हा खर्च आमच्यावरती लादता येणार नाही। माहितीसाठी आमच्या अंतिम बिलाची प्रत सोबत जोडलेली आहे आणि वरील सर्व मागण्यांची नोंद घ्यावी। याबाबत पुढील कार्यवाही तातडीने करावी अशी विनंती। सक्तीने असे मीटर लावण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही अशा सक्तीच्या जोडणीला प्रखर विरोध करू, आंदोलन करू, याची नोंद घ्यावी अशी मागणी केली आहे। यावेळी सनी शेट्टी, बालाजी गुंडे, मोहन जंगम, राजू नाईक, बालाजी देवेकर, अंबादास उपलवार, अक्षय चन्नेपागुलिव, चिदानंद चन्नेपागुल, नागेश मेत्रे, किशोर मेत्रे, सागर अनबी, लक्ष्मण मिसालोळू आदींनी परिश्रम घेतले। महाराष्ट्र शासन संपूर्ण वीज मंडळ अदानीच्या घशात घालण्याचा प्रयत्न चालवलेला आहे। निवडणुकीच्या अगोदर सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनं जाहीर केलं, आम्ही स्मार्ट मीटर घरगुती ग्राहकांना बसवणार नाही। परंतु शासनाने आदेश काढला 2 कोटी ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न सरकारने चालवलेला आहे। या आठवड्यामध्ये 2-3 तक्रारी माझ्याकडे आले। स्मार्ट मीटर बसलं, त्यांनी कंपनीला फोन केला, त्याने म्हटलं 270 रुपये भरल्याशिवाय मी काही दुरुस्त करत नाही। 270 रुपये भरल्यावर त्यांनी दुरुस्त केलं। दुसरी मोठी तक्रार आली, महिन्यात 600-700 रुपये सुद्धा बिल येणार नाही, त्याला 2 महिन्याचं 2,870 रुपये बिल आलं। या स्मार्ट मीटरला भविष्य काळामध्ये 12,000 रुपये वसूल करणार आहे आणि विजेचे दर अव्वाच्या सव्वा वाढणार आहे। हे पूर्णपणे गौतम अदानीच्या घशात घालण्याचा प्रयत्न आहे। या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने संपूर्ण सोलापूर शहरात मोहीम चालू केली असून आतापर्यंत 10,000 नागरिकांनी आपले वीज बिल देऊन या ठिकाणी तक्रार नोंदवलेला आहे। त्याचाच एक भाग म्हणून कामगार चौकामध्ये आज या ठिकाणी या स्मार्ट विरोधी अर्ज भरण्याचा कार्यक्रम चालू आहे। 23 एप्रिलला प्रचंड मोर्चा काढून हजारो अर्ज वीज मंडळाला देऊ आणि वीज मंडळ ऐकत नसेल तर अभूतपूर्व आंदोलन
सोलापुरामध्ये केल्याशिवाय आम्ही राहणार नाही.